पुण्यामध्ये अवकाळी पावसामुळे मोठा फटका बसलाय। अनेक ठिकाणी शहरामध्ये वाहतूक कोंडी झालेली आहे आणि त्याचा देखील नागरिकांना फटका बसलाय। पुणे नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झालेली आहे। बारामतीत देखील विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस पडला। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या भागामध्ये उन्हाची काहिली नागरिक अनुभवत आहेत। तापमानाने नवनवे रेकॉर्ड करायला सुरुवात केलेली आहे। गेल्या 10 वर्षातला सर्वोच्च उकाडा सर्वोच्च तापमान या महिन्यात नोंदवलं गेलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता अधिक उकाड्याचा जो परिणाम होतो त्यानुसार अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। पुण्यामध्ये अवकाळी पावसाचा मोठा फटका नागरिकांना सहन करावा लागला आणि याविषयी आपण अधिक माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल सध्या आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, नेमक्या कुठल्या भागामध्ये किती पाऊस झालाय, काय अपडेट्स आहेत याबाबत? बरोबर आहे, उन्हाळा सुरू आहे आणि या उन्हाळ्यात नागरिकांना पावसाळ्याचा अनुभव घ्यावा लागतोय। अवकाळी पाऊस पडतोय आणि मोठं नुकसान या सगळ्या अवकाळी पावसानं ग्रामीण भागात होताना आपण पाहिलं। मात्र शहरी भागात देखील मोठा फटका या अवकाळी पावसामुळे झालेला आहे। आपण जर पाहिलं असेल तर वाघोली परिसरामध्ये गारांचा पाऊस पडला आणि त्याचा वाहतूक कोंडीचा सामना या सगळ्या अवकाळी पावसामुळे नागरिकांना करावा लागलेला आहे। इतकंच नाही तर एक होर्डिंग देखील पडलं आणि ते होर्डिंग कोसळल्यामुळे नागरिकांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे। वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात झालेली आहे। जर आपण या वाहतूक कोंडीचे व्हिज्युअल्स पाहिले, दृश्य पाहिली तर आपल्याला लक्षात येईल की किती मोठ्या संख्येनं वाहतूक कोंडी, रस्त्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। ग्रामीण भागाचा जर विचार केला तर बारामती तालुक्यामध्ये देखील अवकाळी पाऊस झाला। जी शेतीपीक आहे त्याचं नुकसान झाल्याची देखील माहिती पुढे येते आहे। पुण्याच्या वेगवेगळ्या उपनगरांमध्ये कालही पाऊस झाला होता, आजही पाऊस आला। सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि जो अवकाळी पाऊस आला त्याचा नागरिकांना फटका बसला। ऐनवेळी पाऊस आला आणि नागरिकांची तारांबळ उडाली। सगळ्यात महत्त्वाचा फटका वाहतूक कोंडीच्या रूपानं नागरिकांना बसल्याचं पाहायला मिळालं। अमोल, धन्यवाद ज्ञानेश्वर या सविस्तर माहितीबद्दल।